आलिशान मोटारीतून होणाऱ्या मद तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा. 285 बॉक्स विदेशी मद्य जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाने मोठी कारवाई करत आलिशान मोटारीतून तसेच खाद्यपदार्थांच्या आड पिकअप वाहनातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे 285 बॉक्स विदेशी मद्य, एक पिकअप वाहन आणि एक फोर्ड एंडेव्हर कार असा एकूण सुमारे 33,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक अरुण चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने 16 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जव्हारवाडा रोडवरील दादरानगर हवेली राज्याच्या सीमेलगत तसेच जव्हार तालुक्यातील रायताळ फाट्याजवळ सापळा रचला. या कारवाई दरम्यान महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप क्रमांक GJ03BZ 8783 आणि फोर्ड एंडेव्हर क्रमांक MA 43X 1889 या वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनांमधून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले 285 बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. या प्रकरणी मद्यसाठा आणि दोन्ही वाहने जप्त करण्यात आलेली असून 3 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 16,48,000चे विदेशी मद्य, 6 लाखांचे पिकअप वाहन आणि 10 लाखांची फोर्ड एंडेव्हर यांचा समावेश असून एकूण जप्तीची किंमत 33,48,000 एवढी आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रवीण तांबे आणि अधीक्षक अविनाश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत निरीक्षक सुनील देशमुख, निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वनाथ M. आभोळे, विकास अवनावे, अभिजित मानकर, TT सावंतकर तसेच भरारी पथकातील जवानांनी भाग घेतला.